नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉडेल पब्लिक स्कूल ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी घटक पाठ 18 पैशांचे व्यवहार यामधील भाग 1 अभ्यासणार आहोत. तुमच्या पाठामध्ये बघा, पुस्तकात पहा, पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार. आणि जे पैशांचे व्यवहार होत असतात हे पैशांचे व्यवहार चित्रांच्या स्वरूपामध्ये पाठामध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला त्या चित्रांचे वाचन करायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ह्या चित्रांचं काय करायचं आहे, वाचन करायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी कोणते व्यवहार होत असतात. समजलं? तर बघा, पहिलं चित्र बघा, इथं खालील चित्रे पहा, पैशांचे व्यवहार कोठे कोठे होतात ते सांगा हे म्हटलं आहे. तर बघू, पहिलं चित्र पहा, यामध्ये काय दिसतोय तुम्हाला, ही एक बँक आहे. इथे जे चित्र आहे ते बँकेचे आहे आणि त्यामध्ये काही लोक काय करत आहेत, रांगेमध्ये उभे आहेत. बँकेचे कर्मचारी आपापले काम करत आहेत. आता जे लोक तिथं रांगेत लागलेले आहेत ते कशासाठी आले असतील सांगू शकता का? तर बघा, काही लोक बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आले आहेत, काही लोक पैसे काढण्यासाठी आले आहेत. आले की नाही? होऊ शकते बँकेमध्ये एखादा खाता जर त्यांना काढायचा असेल, उघडायचं जर असेल त्यासाठी आले असतील की नाही? आता बँक जर म्हटलं तर बँकेचे उपयोग काय काय सांगू शकता का तुम्ही? कशा कशासाठी बँकेचा उपयोग होतो? कोणकोणत्या गोष्टी बँकिंग संदर्भित असतात? जसं पासबुक म्हटलं आपण, खाता, पासबुक आहे की नाही? पैसे काढणे, पैसे भरणे, पैसे सेव्हिंग करणे, कर्ज घेणे, दागिने सुरक्षित ठेवणे आहे की नाही? एखाद्याने जर आपल्याला चेक जर दिलं असेल तर त्या चेकवरून पैसे उचलणे आहे की नाही? ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बँकेमध्ये होत असतात. समजलं? त्यानंतर बघा, हे चित्र कशाचे आहे, तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहेत, पैसे दिसत आहेत की नाही? काही पैसे आहेत, काही पोस्टातील तिकिटे आहेत, एक पॉकेट पण दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये काय काय आहे हे बघू शकता. त्यानंतर हे चित्र बघा, ह्या चित्रामध्ये सांगू शकता का हे चित्र कशाचे असेल? एक बाई तिथं तरी काहीतरी विकत आहे, म्हणजे हातामध्ये काय आहे, तराजू आहे. एकाच्या हातात थैली आहे, वांगे, कोबी, बऱ्याचशा वस्तू आपल्याला तिथं दिसत आहेत. म्हणजेच हे चित्र कशाचे आहे, बाजाराचे आहे की नाही? लक्षात ठेवायचं. चित्र कशाचं आहे, बाजाराचा आहे, भाजी मंडईचा आहे. यामध्ये एक स्त्री भाजी बनवण्याचे जे भाजी आहे ती भाजी काय करत आहे, विकत आहे. आणि काही लोक काय करत आहेत, कुणी टमाटर घेत आहे, कुणी गोबी घेत आहे. एक व्यक्तीने काय केलं आहे, सामान घेतलं आहे, भाजीचं घेतलं आहे आणि तो पैसे देत आहे. तर अशा पद्धतीने हे बाजाराचे चित्र आहे. त्यानंतरचं चित्र पहा, हे चित्र कशाचे असेल सांगू शकता का? तुम्हाला एक चित्र दिसतो सगळ्यात शेवटी बघा, फोन दिसतो, फोन आहे की नाही? म्हणजे इथं ह्या चित्रामध्ये काय असेल हे सांगा बरं. हे दूरध्वनी केंद्र आहे. दूरध्वनी केंद्र म्हणजे दूरध्वनी म्हणजे फोन. लक्षात ठेवायचं. दूरदर्शन जे आपल्याला म्हणतो, दूरदर्शन म्हणू शकतो आपण. दूरध्वनी म्हणजे दूरच्या लोकांशी आपण बोलू शकतो. जसं फोनच्या माध्यमाने आपण काय करतो, आपल्या स्वतःच्या घरून आपण दुसऱ्यांसोबत बोलू शकतो नाही का? तर अशा पद्धतीने आता ह्या दूरध्वनी केंद्रावर कोणते कोणते काम होत असेल सांगू शकता का तुम्ही? जसं आपल्या घरी फोन आहे की नाही? त्या फोनचं बिल जर आपल्याला भरायचं असेल तर आपण बँकेमध्ये जाऊ का? नाही. तर कुठं जायचं आपल्याला? दूरध्वनी केंद्रावर जायचं आहे. समजलं? त्यानंतर बघा, वीज देयक. हे चित्र कशाचं आहे? वीज देयकचं आहे. म्हणजे वीज देयक केंद्र, जिथं आपण आपल्या घरचं जी वीज असते, बिजली बिल म्हणतो की नाही, आपल्या घरी येत असतो, दर महिन्याला असतो की नाही? तर ते विजेचे बिल
देयक जर आपल्याला कुठं भरायचं असेल तर वीज देयक केंद्रावर भरता येते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज चित्रे बघितलं. उरलेले जे चित्र आहेत आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासू. पण आज ज्या चित्राविषयी आपण माहिती बघितली, चित्रांचे निरीक्षण केलं आणि त्या चित्रामध्ये काय काय दिलेलं आहे हे बघितलं, त्या संदर्भात थोडक्यात आपण प्रश्नोत्तरे पाहून घेऊ. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, विजेचे बिल कोठे भरले जाते? पहिला प्रश्न आहे, विजेचे बिल कोठे भरले जाते? उत्तर आहे, विजेचे बिल वीज देयक केंद्रात भरले जाते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बँक लिहायचं नाही. प्रश्न क्रमांक 2, आपण मनी ऑर्डर करायला कोठे जातो? बघा, मी तुम्हाला सांगितलं पोस्टामध्ये आपण कशाला जातो? आता बघा, पोस्टामध्ये जसं मनी ऑर्डर करायचं आहे, पाठवायचं आहे, तर आपण कुठे जातो सांगू शकता? पोस्टात जातो. कुठं जातो? पोस्टात. पोस्ट ऑफिस माहिती आहे ना? हां. तर त्या पोस्टामध्ये आपण मनी ऑर्डर करायला जात असतो. तर आज एवढं. पुढच्या भागामध्ये पुढच्या चित्राविषयी माहिती पाहूया. धन्यवाद.